नागपूरमध्ये भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी नितीन गडकरींनी त्यांच्या खास शैलीमध्ये भाष्य केलं। आपला पक्ष हा आपला परिवार आहे आणि कार्यकर्ता हा परिवारासारखा आहे असं नेत्यांनी वागावं असा सल्ला गडकरींनी दिला। दरम्यान गडकरींनी कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही कान टोचले। मी माझ्या काळात जी चूक केली ती तुम्ही करू नका असं सांगत पक्षाला एक प्रकारे आरसा दाखवण्याचं काम त्यांनी केलं। मी केली ती चूक करू नका। नितीन गडकरींचा बावनकुळेंना सल्ला। जातीचे सेल करून कोणा जातीत जुळले नाही। जे आपल्या जातीचे नेते आपल्याला झाले त्यांना त्यांच्या जातीत विचारत नव्हते। आपला पक्ष हीच आपली जात। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हीच आपली जात आहे। कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र। भाजपच्या प्रस्तावित कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खास आपल्या शैलीत कार्यकर्ते आणि नेत्यांना मार्गदर्शन केलं। आज देशातील सर्वात मोठा पक्ष झालेल्या भाजपामध्ये तिकीट कोणाला द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला। जातनिहाय सेलमुळे हा प्रश्न आणखीनच वाढलाय। यावरती भाष्य करत असताना गडकरींनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सल्ला दिला। जी चूक मी केली ती तुम्ही करू नका असं गडकरी म्हणाले। मी पण खूप जातीचे सेल उघडले आणि त्यावेळी मला अनेक प्रमुख लोकांनी सांगितलं की नितीन करू नको, पण म्हणलं तुम्हाला समजत नाही, आपल्या सगळ्या जाती जोडल्या पाहिजे। जातीचे सेल करून कोणा जाती जोडल्या नाही आणि जे आपल्या जातीचे नेते म्हणून आपल्या झाले त्यांना त्यांच्या जातीत विचारतच नव्हते कोणी। त्याच्यामुळे उलट त्यांनी पुन्हा सांगितलं का आता महापालिकेची निवडणूक आली, आमच्या जातीला किती तिकीटं देता। जेव्हा बावनकुळे साहेबांना 50 जातीवाल्याचे पत्र येतील का आता आमचे तिकीटं किती आणि एकाला तिकीट द्यायचं, आणि तेव्हा जेव्हा 50 जण कुदतील तेव्हा म्हणतील जातीचे सेल आता बंद करा। भाजपच्या कार्यकर्त्यांची कोणतीही जात नसते, भाजप हीच आपली जात असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांनाही समज दिली। आपण जातीने मोठा नाही आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हीच आपली जात आहे। भारतीय जनता पार्टीचा विचार हीच आपली निष्ठा आहे आणि पहिले देश राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे। हे राष्ट्र ही भारत माता ही हिचा सर्वांगीण विकास हे आमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे आणि हे करण्याकरता सुशासन आणि विकास, गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट। आपला पक्ष हा आपला परिवार आहे आणि कार्यकर्ता हा परिवारासारखा आहे असं नेत्यांनी वागावं असं सांगताना मुलांसाठी तिकीट मागताना नेत्यांची कशी गोची होते यावरून सुद्धा गडकरींनी मिश्किल टोला लगावला। आपला पक्ष आपला परिवार आहे आणि आपला कार्यकर्ता जो आहे तो आपल्या परिवारासारखा आहे असं समजून नेत्यांनी वागलं पाहिजे। नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहेच, सांगायची काही गरज नाही। त्याला तिकीटं द्या म्हणते सगळे नेते। माझ्यानंतर माझ्या मुलाला, आता मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही, त्यामुळे अनेक लोकांनाही प्रश्न पडला की आता आपल्या मुलाचं तिकीट कसं मागायचं। नागपुरात बनणारं हे कार्यालय म्हणजे भाजपाचं दुसरं घर असेल असं वक्तव्य यावेळेला मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। आपण आपलं घर बांधतो त्या घराच्या आपल्या भूमिपूजनाचा जेवढा आनंद आपल्याला आहे तेवढाच आनंद आज या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा देखील आहे। आपल्या भाजपचं नवीन घर हे आपण या ठिकाणी बांधतो आहोत। गेल्या काही दिवसात राज्यात जातीय अस्मिता बळावू लागल्याचं दिसून येत आहे। एखाद्याचं तिकीट कापलं तरी अन्यायाचं अस्त्र उगारलं जातंय। भाजप सर्वाधिक मोठा पक्ष असल्याने या पक्षाला त्याची सर्वाधिक झळ बसते। या सर्व घडामोडी बघता नितीन गडकरी यांनी केलेल्या सूचनेवरती आता भाजप काय भूमिका घेतं याकडे सर्वांचंच लक्ष राहणार आहे। उदय तिमांडेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर।